महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक गैरव्यवहार आढळले। लोकसभेनंतर विधानसभेआधी 39 लाख मतदार वाढले असा आरोप राहुल गांधींनी केला। महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला। मी आरोप करत नाही, पुरावे देतोय। 5 वर्षात 34 लाख मतदार वाढले। आमची मतं कमी झाली नाही तर भाजपची मतं वाढली असं राहुल गांधींनी सांगितलं। निवडणूक आयोग जिवंत असेल तर राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर द्यावं असं संजय राऊत म्हणाले। आता 39 लाख मतं बिहारमध्ये जातील, हे वोट फिरतच राहणार, दिल्लीतही जाणार अशी टीका संजय राऊतांनी केली। लोकसभा आणि विधानसभेची फोटोसहित मतदार यादी आम्हाला द्या अशी मागणी राहुल गांधींनी केली। तर्कशुद्ध उत्तरासाठी मतदार यादीच्या चौकशीची गरज आहे। काहीतरी चूक असल्यानं निवडणूक आयोग आम्हाला उत्तर देत नाहीये असं राहुल गांधी म्हणाले। दिल्लीत होणाऱ्या पराभवासाठी राहुल गांधींकडून कव्हर फायर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला। निवडणूक आयोगानं आधीच उत्तरं दिलेली आहेत। राहुल गांधींनी पराभवाचं आत्मचिंतन करावं असं फडणवीस म्हणाले। ईव्हीएम बंद करा, मतपत्रिकेवर मतदान घ्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। पराभवाचं दुःख नाही, पण आयोगानं न्याय करावा, निवडणूक आयोग पारदर्शक असावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। आमचे पक्ष फोडले, अजूनही कोर्टात लढाई सुरू आहे। साताऱ्याची जागा आम्ही हरलो कारण तुतारी ट्रम्पेटच्या नावाचा संभ्रम निर्माण झाला असं मत सुप्रिया सुळेंनी मांडलं। सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलीये, जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत। खासदार फुटणार अशी मुद्दाम पुढी सोडली गेली असा आरोप खासदार अरविंद सावंतांनी केला। सगळे खासदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच आहेत, सर्व खासदार निष्ठावंत आहेत, संशय घेऊ नका असं अरविंद सावंत म्हणाले। शिंदे गटाचेच रोज नवे मंत्री गटांगळ्या खात आहेत, बीडच्या बातम्या रोखण्याकरता अशा पुड्या सोडल्या जात आहेत असा आरोप सावंतांनी केला। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं नाही, आमचं हिंदुत्व बावन कशी आहे, ढोंगी नाही असं वक्तव्य अरविंद सावंतांनी केलं। भाजपला फक्त सत्ता हवी आहे, हिंदुत्व नकोय अशी टीका सावंतांनी केली। लक्ष विचलित करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहेत। आमची वज्रमूठ आहे, टायगर अभि जिंदा आहे, 100% आम्ही कुठेच जाणार नाही आहोत असं स्पष्टीकरण खासदार अरविंद सावंतांनी दिलं। अनेक लोक संपर्कात हे निश्चित आहे, टप्प्याटप्प्याने प्रवेश निश्चित होतील। 90 दिवसात 10 ते 12 माजी आमदार सोबत येणार असा दावा मंत्री उदय सामंतांनी केला। शिंदेंचं नेतृत्व ठाकरेंपेक्षा उजवं हे अनेकांना मान्य झालंय, त्यामुळे लवकरच शिवसेनेत मोठे प्रवेश होतील असा दावा करत मंत्री उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन रेड्याची शिंग झालेलं आहे असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला। 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगायला हवं, ते कोणत्या गुंगीत आहेत हे तपासायला हवं अशी टीका संजय राऊतांनी केली। फडणवीस रोज शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन करत आहेत। शिंदे गट हा भाजपच्या पोटातील अपेंडिक्स आहे, ते केव्हाही कापतील असा घणाघात संजय राऊतांनी केला। उबाठा म्हणजे काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध असं म्हणत नरेश म्हस्केंनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं। उबाठाला घरघर लागली असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतच त्या पक्षात राहतील असं म्हस्के म्हणाले। उद्धव ठाकरेंकडे कुणी राहायला तयार नाही, राऊतांसारखे लोक पक्षाला बुडवतात अशी टीका संजय शिरसाटांनी केली। खासदार संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधलाय। हळूहळू अनेक लाडक्या बहिणी यादीतून वगळतील असं वक्तव्य राऊत म्हणाले। निवडणुकीत फायदा होण्याकरता सरकारनं लाडक्या बहिणींना पैसे दिले, आता त्यांची नावं वगळून सरकार लाडक्या बहिणींचा अपमान करतंय, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारनं नवीन नियम निकष लावल्यानं लाखो बहिणींच्या डोक्यावर सध्या अपात्रतेची टांगती तलवार आहे। मात्र यात अद्याप कोणतीही नवीन तरतूद केलेली नाही असं वक्तव्य करत शिक्षण मंत्री दादा भुसेंनी संभ्रम निर्माण केला।
लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट होते। डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडकी बहीण लाभार्थी होते। जानेवारीत हा आकडा 2,41,41,00,000 जाऊन पोहोचला।